सिन्नर हे इंडस्ट्री डेव्हलपमेंटमुळे खूपच चर्चेत आहे. येस. तर मग याचं नेमकी कारण काय वाटतं तुम्हाला? सिन्नरचं कसं झालं ना, आपण जे म्हणतो की नाशिक, पुणे आणि मुंबई हे एक गोल्डन ट्रायंगल आहे. बरोबर. त्या गोल्डन ट्रायंगलचा एक खूप इम्पॉर्टंट गोल्डन पॉइंट हा सिन्नर झालेला आहे बिकॉज ऑफ कनेक्टिव्हिटी. आपल्याला नाशिकहून इझी ऍक्सेस आहे. आता समृद्धीमुळे तुम्ही मुंबईहून येताना तुम्ही इगतपुरीहून डायरेक्टली सिन्नरला येऊ शकता. पुण्याचा रस्ता एकदम चांगला झालेला आहे. कॉस्ट वाईज खूप एफिशियंट आहे. सगळ्या गोष्टींमुळे सिन्नरची डिमांड खूप वाढलेली आहे. आणि येत्या काळामध्ये जसं आपण बघतो, जी समृद्धीची लँडिंग गोंद्याला आहे ना, तिकडच्या लँडची डिमांड, लँडचा जो रेट आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढून गेलेला आहे आता. कारण की तुमचे वेअर हाऊसेस, बिकॉज जे तुमचे कनेक्टिव्हिटी जिथे जिथे हायवे येतात तिकडे तिकडे वेअर हाऊसेस येतात. त्याच्यानंतर तुमचं सुरत चेन्नई झाला, त्याचं सुद्धा आता मोजणी चालू आहे, तो लवकर होणार आहे. शिर्डीचा 4 लेनिंग झालेला आहे, तिकडून कनेक्टिव्हिटी वाढली आहे. आताच्याच येत्या काळामध्ये आताच अजितदादांनी कोकाटे साहेबांना 1000 कोटीचा रस्ता दिलाय, जो लासलगाव विंचूरवरनं सुरू होतो, सोमठाणा, त्याच्यानंतर पांगरी, ठाणगाव, असं करून तो 5 मतदारसंघ जोडतो, जो इगतपुरी पर्यंत जातोय, विच इज कम्प्लिटली कॉन्क्रीट. ज्यावेळेस तुमची कनेक्टिव्हिटी वाढते ना, तर तुमची डेव्हलपमेंटचा स्कोप वाढून जातो. आणि त्या दृष्टिकोनातनं एवढे 3-4 हायवे ज्यावेळेस सिन्नरमधनं, माझ्या मते एकमेव तालुका असेल ज्याच्यातनं एवढे सारे हायवे जातात, आणि त्याच्यामुळे त्याची डिमांड वाढते. आणि डेफिनेटली त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा सिन्नरला होणार. सगळ्याच उद्योजकांचं लक्ष सिन्नरकडे येस, डेफिनेटली.